हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आणि आज आहे बुधवार आणि मी सकाळी 5:45ला म्हणजे सकाळचं 5:45 ते संध्याकाळी 10 असं मी तुम्हाला आज रुटीन दाखवणार आहे. तर आता 5:45 झालेले आहे आणि मी आता घरात तुम्हाला माझ्या किती पसारा केलेला आहे तो दाखवते आधी. तर दररोज हा पसारा माझ्या घरात असा मुक्त करत असते. रात्रीचा ती असा पसारा करते, सकाळी तो उठल्यानंतर तो पसारा काढायचा. कधी-कधी तर इतका असतो, भरपूर करते ती पसारा. तर आता तो पसारा मी तसाच ठेवला. आधी पहिलं पाणी तापत ठेवते. तर गिझर आहे माझ्या घरी, पण आम्ही गिझर वापरायचो. आता 1-2 महिने झालं मी गिझर वापरायचा बंद केला. कारण आमच्या घरमालकीणीनं आमचं युनिट वाढवलं आहे. म्हणजे पहिलं 11 होतं, तर आम्हाला ₹1,500 महिन्याला भाडं लाईट बिल यायचं. तर आता त्यांनी 12 केलं. जानेवारीपासून 12 केलं. मग म्हटलं आता 12 केले म्हणजे 1,500-2,000कडे जाईल आमचं लाईट बिल. मग त्याच्यापेक्षा म्हटलं गॅसवरतीच पाणी तापवावं. मग आम्ही आता महिना झाला गॅसवरतीच पाणी तापवतो. त्याच्यामुळे आहे ना ₹100 आम्हाला थोडं कमी आलं. ₹100 लाईट बिल असं कमी आलं. मग म्हटलं तसे आपल्याला सिलेंडर हा लागतोच. मग त्याच्यावरतीच आम्ही पाणी आता तापवायला सुरुवात केली. मग आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे. आता घरातून झाडू मारून घेते. लादी झाडू मारोपर्यंत पाणी तापतंय. आमच्या इथे ना बऱ्याच ठिकाणी ₹7 आहे युनिट आणि काही ठिकाणी 10 आहे आणि आमच्या इथे 11 होतं. आमच्या घरमालकीणींना 11 होतं. तर आता त्यांनी लाईट बिल वाढवलं, 12 केलं. म्हणजे मला हेच काही समजत नाही इथे शिर्डीत राहायला आल्यापासून, की ₹3 युनिट आहे सर्वीकडं आणि इथे ही घरमालक आहेत ना, हे स्वतःच्या मनाचंच असं युनिट लावून देतात. म्हणजे ह्या-ह्या युनिटने तुम्ही लाईट बिल द्यायचं. म्हणजे लाईट बिल किती येतं ते आपल्याला दाखवत नाहीत, सांगत नाहीत. फक्त सांगणार, "हां, एवढं-एवढं लाईट बिल तुमचं आलंय." मग तेवढं आपण लाईट बिल द्यायचं. मला हेच काही पटत नाही. मी आता बरेच वर्ष 10 वर्ष झाली म्हणजे आम्ही अ, भाड्याच्या रूममध्ये राहतोय. तर बरेच ठिकाणी आमची बदली झाली आणि बरेच ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे. पण तिथे ₹3 प्रमाणे युनिट होतं आणि ज्या वस्तू आत्ता आहेत त्याच वस्तू तेव्हासुद्धा होत्या सर्व. तरी पण आम्हाला एवढं कधी लाईट बिल आलं नव्हतं. पण आता इथे राहायला आल्यापासून लाईट बिल भरपूर येतं. तरी पण आम्ही म्हटलं जाऊ दे. पण आता परत तिने 12 केलं युनिट. मग म्हटलं आता 12 युनिट केले म्हणजे ₹2,000 जाणार आपलं लाईट बिललाच. म्हणून मग म्हटलं गॅसवरतीच पाणी आपलं तापवावं. तर आता इथे घर झाडून झालं. मी जे गॅलरी झाडली, गॅलरी पुसून घेतली. आता घरातून पुसून घेते. तर घर पुसून झाल्यानंतर मग अंघोळ करायची. तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे, की तुमच्याकडं किती रुपयाप्रमाणे युनिट आहे आणि हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय आणि किती लोकं बघतायत, कुठल्या-कुठल्या गावातून बघतायत हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता इथे मी हॉल झाला, बेडरूममध्ये झोपलेले आहेत म्हणून मग बेडरूम नाही पुसून घेणार. हॉल आणि किचनच आता पुसून घेते आणि बेडरूम नंतर पुसेल दुपारी ज्यावेळेला सर्व उठतील. आणि आता अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी इथे चहा बनवत ठेवते. चहा बनवते आधी, चहा पिते आणि मग चपाती भाजी करणार आहे. मग ह्या दोघांना टिफिन द्यावा लागतो, तर मग त्यांच्यासाठी चपाती भाजी करेल. मग तीच चपाती भाजी ज्यांना दोघांना जे करेल तेच मी पण खाईल दुपारी. तर एका साईडला मी पाणी तापवत ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी आणि आता इथे मी चहा बनवते.
चहा कडेपर्यंत मी लाटणं पोलपाट घासून धुवून घेते. म्हणजे मला सकाळी जरी चपात्या करायच्या असल्या तरी मी लाटणं पोलपाट घासून धुवूनच घेते आणि रात्री जरी करायच्या असल्या, सकाळी घासलेलं असलं लाटणं पोलपाट तरी संध्याकाळी परत घासून धुवून घेणार. म्हणजे माझ्या घरात तर कॉकरोच नाही आहे. कॉकरोच, पाल वगैरे असं काहीच नाही. मुंगीसुद्धा नाही आहे. पण मी एक सवय झालेली आहे. म्हणून मला लाटणं पोलपाट कोणतीही वस्तू चमचा म्हणा, कढई म्हणा, काही जी वस्तू असते ते आधी वापरात घ्यायच्या आधी मी धुवून घेते आणि लाटणं पोलपाट हे दररोज घासते दोन्ही टाईम चपात्या केल्या तर दोन्ही टाईम घासून घेते. म्हणजे चपाती बनवायच्या आधी पण घासायचा, चपाती बनवून झाल्यावर सुद्धा घासायचा. तरी मला सवय लागलेली आहे पहिल्यापासून, तर ती सवय तशीच आहे. मग आता इथे मी चहा बनवला. चहा आता घेते. चहा मस्तपैकी कडक झालेला आहे. अद्रक वगैरे टाकून चहा घेतलेला आहे आणि असा चहा घेतल्यावर झोप जाते. मस्त एकदम ताजं वाटतं. तर आता मी चहा घेते आणि हा कप आहे माझी बहिणीची मुलगी, आता तिचा दुसरा बड्डे झाला, पण हा गेल्या वर्षी फर्स्ट बड्डे झाला. तर तेव्हा बड्डेला त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून हे कप आणले होते. तर तिचं नाव आहे समायरा आणि तिचा फर्स्ट बड्डे झाला. त्याचं हे रिटर्न गिफ्ट आहे कप आणि त्या कपामध्येच मी चहा पियायला लागले आता. म्हणजे माझ्याकडे भरपूर कप आहेत, पण असं दररोज नवनवीन कपात चहा प्यायला मला आवडते. तर आता इथे संध्याकाळचे 4:45 झालेले आहेत आणि मी मुक्ताला आणायला चालले. मग हातपाय धुतले. आता फक्त बॉडी लोशन म्हणजे मॉइश्चरायझर लावते चेहऱ्याला आणि मग मी निघते. तसंही मला आता उशीर पण झालेला आहे. पटापट जायचं आहे. 5 मिनटं राहिलेली आहेत 5ला. तर फक्त मॉइश्चरायझर लावते. लावलं आता मी निघाली. तर चला माझ्याबरोबर तुम्हाला मी थोडं शिर्डी दाखवते. तर घरातून बाहेर पडल्यावर हे असं गल्ली आहे आमची. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि इथे मी सकाळसाठी भेंडी चिरून ठेवते. म्हणजे आता जेवण, भांडी-बिंडी सर्व झालेलं आहे. आता उद्या टिफिनसाठी मी भेंडीची भाजी चिरून ठेवते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.